ईशा बोल आधी तू बोल. बोल रे. आधी तू बोल ग. काय म्हणत होतीस ते? बर, मी काय म्हणत होते, तुझं नाटकाचं जग इतकंही काही वाईट नाहीये. तुझं स्वप्नांचं जग आवडायला लागलंय मला. काय सांगतेस? ऍक्च्युली मी म्हणत होतो, तू म्हणते ना तसं प्रॅक्टिकल जगलं पाहिजे. शेवटी जॉब, पैसा, स्टेबिलिटी याला पर्याय नाही. ए मला पण असं तुझ्यासारखं जगा वेगळं स्वप्न बघायचंय. दिवस रात्र एक करून ते पूर्ण करायचंय. ढॅण-टॅण! आता मी सुद्धा पैसे कमवायचं ठरवलंय. स्वप्नांचा हात धरताना जबाबदारी मागे पडू द्यायची नाही. असं तुझ्या जगातलं थोडं मला आणि माझ्या जगातलं थोडं तुला घेता येईल. नोकरी सांभाळून स्वप्नांना न्याय देता येईल. कठीण तर आहे, पण करून बघायला हरकत काय? आपल्याला वाटतं तितकं जगावेगळं नसेल हे. कदाचित जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वप्न आणि जबाबदारी बॅलन्स करूनच चालावं लागत असेल. खरंच इतकंही जगावेगळं नसेल हे.